मगाशी थांबली ना दुसऱ्या घासला बोलायला, त्याच्यावरच मला समजलं असेल की बिर्याणी किती अप्रतिम असेल. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, बरेच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय, तर या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, छान लाईक्स करा, खूप शेअर करा. आणि आज माझ्या जिभेची चोचली पूर्ण करण्यासाठी मी आलेली आहे उलवेमध्ये. कुठे आलेली आहे तर यांच्या 4 ब्रांचेसच्या सक्सेस नंतर आज यांनी उलव्यात आपली 5वी ब्रांच ओपन केलेली आहे. ती आहे वडे सागोती कोकण स्वादची. आणि आज तिथेच मी माझ्या जिभेचे चोचले मस्तपैकी खमखमीत चमचमीत त्याचे पुरवून घेणार आहे. तर चला मंडळी, वेळ न घालवता आतमध्ये जाऊया, छान इंटरेस्ट बघूया कसा आहे, छान डेकोर कसा आहे, आपले सिटिंग अरेंजमेंट कशी आहे. तर चला मंडळी, आज जाऊया वेळ न घालवता, या. तर मंडळी, वडे सागोतीच्या रेस्टॉरंटमध्ये आपण एंटर केल्याच्या नंतर आपल्याला छान अशी टिपिकल सिटिंग दिसते. आपण जसं आपल्या घरी कम्फर्टेबल आपली जागा असते जेवण करण्यासाठी, छान आपला डायनिंग टेबल असतो, कम्फर्ट झोन असतं, तसं तिथे कम्फर्ट झोन सिटिंग अरेंजमेंट आहे. आपण छान बसून आता जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. आणि जेवणाचा आस्वाद आधी घेण्याच्या आधी आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया किचनमध्ये काय काय चालू आहे. तर या. तर मंडळी, किचनमध्ये आलेलो आहोत आपण वडे सागोतीच्या. आणि इथे आता छानशी सुरमई फ्राय होणार आहे. आणि सुरमईला छान मीठ आणि हळद लावलेला आहे. आणि बघू शकता छान मोठी साईज आहे सुरमईची. आणि आता चला बघूया तव्यावर कशी मस्त फ्राय होतीये. किचन मधून आताच बाहेर आलोय आणि छान बसलोय. आणि बसला मी माझं लक्ष केलं या पेंटिंग्सकडे, म्हणजे आपले जे स्टिकर्स लावलेले आहेत माशांचे ते. आणि ते बघितल्यावर अजूनच कोणाची पण सहजच भूक वाढेल ते बघितल्यावर, कारण एवढे छान टेस्टी असे पदार्थ लावलेत. आणि सगळ्यांच्या जवळचे मासे जे आपल्याला बोंबील, कोळंबी, पापलेट जे आवडतं ना, तेच मेन लावलेलं आहे. म्हणजे ते बघितल्यावर तर पाणी सुटलंच पाहिजे तोंडाला. आणि इथे आल्यावर मी एक गोष्ट अजून ऑब्झर्व केली, ती होती हे तांब्याचं ग्लास, जे आपल्याकडे फार पूर्वी आपण पाणी प्यायचो या तांब्याच्या ग्लासातून. आणि हे आता सहसा कुठल्या रेस्टॉरंटला आपल्याला बघायला मिळत नाही. पण ह्यांनी ही मराठी आपली पद्धत, मराठी संस्कृती जपलेली आहे. छान आपल्याला इथे तांब्या पण मस्त असा पाण्याने भरून ठेवलेला आहे. हा पण तांब्याचा आहे, छान तांब्या आहे, त्याच्यावर छान पेला आहे, म्हणजे असं पाणी ओतायचं आणि मस्तपैकी स्वाद घ्यायचा पाण्याचा. तर मंडळी, आता वडे सागोती मधले आपले छान असे गरम असे आपले स्टार्टर्स आलेले आहेत. आणि स्टार्टर्स मध्ये आपल्याला पहिल्यांदा आलेला आहे मस्तपैकी अशी ही सुरमई तवा फ्राय आणि इथे बोंबील तवा फ्राय आलेले आहेत. आणि चला आता गरम आहे तर खाऊन घेऊया आणि बघूया कसे लागतात आज. चला या. बघा मस्त अशी कुक झाली आहे. आणि आता आपण हा असा एक मस्त असा पीस उचलूया आणि खाऊन बघूया कशी लागते सुरमई. सुरमईचा पीस आणि चटणी सोबत खाऊन बघूया. अप्रतिम, म्हणजे अगदी आपण घरी करतो ना अगदी तसं. चटणी आहे ना, चटणीमध्ये पण एवढी पॉवरफुल आहे ना. आणि ही जी तवा फ्राय सुरमई आहे ना, सुरमई टोटली फ्रेश आहे, छान कुक झाली आहे, माइंड ब्लोईंग. अप्रतिम. तर मंडळी, आता छान अशी ताजी सुरमई खाल्ल्याच्या नंतर माझं लक्ष बोंबलाकडे गेलंय. छान बघूया. आणि बोंबील बघताय छान असे क्रिस्पी केलेले आहेत. आणि जास्त पण कडक नाही केलेत. जास्त कडक केले ना की बोंबील खायला मजा नाही, ते थोडेसे नरम पाहिजेत तर मजा येते. चला खाऊन बघूया बोंबील. हे बघा कसा मस्त सॉफ्ट शिजलाय. आणि आता खाऊन बघूया. पुदिन्याच्या चटणीमध्ये असा डिप करायचा
आणि त्यासोबत मस्त एन्जॉय करायचा मसालावाला बोंबील तवा फ्राय, एकदम मस्त. बोंबील पण एकदम फ्रेश आहे आणि एक नंबर. माशांची जलसा इथे. मासे असे ताजे आहेत ना की थांबूच शकत नाही माणूस. एक बाईट खाल्ला दुसऱ्या बाईट साठी कधी खातो असं होतंय. मस्तच. तर मंडळी लाजवाब असे स्टार्टर्स संपवते आणि स्टार्टर सोबत ना आपल्याला सोलकढी सुद्धा आलेली. तर जरा जरा मस्त असं स्पायसीनेस होता. जरा आता सोलकढी पिऊन बघूया. टिपिकली आपण घरात जसं बनवतो अगदी तशी आहे. माइंड ब्लोईंग. मस्तच. तर हे सगळं मी संपवते स्टार्टर्स आणि मग आपण वळूया आपल्या मेन कोर्सकडे. फार वेळानंतर आता आपला सर्व असा जे जे सांगितलं ते सगळा असा मेन कोर्स आलेला आहे. आणि मेन कोर्स मध्ये काय आहे ते पटापट बघून घेऊया. तर या इथे आहेत वडे सागोती आणि आपण वडे सागोती मध्ये आलेलो आहोत. तर वडे सागोती मस्ट ट्राय आहे त्या. आणि इथे आहे चिकन मसाला फ्राय करी. त्याच्यासोबत आपण मस्तपैकी असा आपला हा ट्रेडिशनल खावणा खाणार आहोत. त्यानंतर इथे आहे प्रॉन्स सुक्का आहे इथे. त्याच्यासोबत आपण ही आंबोळी खाणार आहोत. त्यानंतर आहे आपल्याला इथे चिकन बिर्याणी, सोलकढी आलेली आहे. चिकन बिर्याणी सोबत आपल्याला छान असा रायता आलेला आहे. तर चला तर मंडळी वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या मेजवानीला आणि टेस्ट करून बघूया आजची मेजवानी कशी आहे. तर मंडळी पहिला पदार्थ जो टेस्ट करायचा आहे तो वडे सागोतीच ट्राय करायचा आहे. तर चला सुरुवात करूया वडे सागोती टेस्ट करायला. मंडळी वड्याची साईज बघा किती मस्त असा भाजणीचा आपला वडा आहे आणि वडा मस्त असा मोठा टमटमीत फुगलेला आहे. तर चला खाऊन बघूया कसा लागतोय. अप्रतिम. पहिल्याच घासात ढगात जाण्याची फिलिंग आहे. एकदम घातल्या म्हणजे तोंडात गेल्या गेल्या ना जो स्वाद लागतो ना करीचा A1. मस्तच मजा आली. एकदम प्रॉपर आपला ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेला आहे आणि खाऊन मजा आली. आम्ही तसं आपण घरी बनवतो एक्युरेट तसंच बनवलंय. आपलं पीठ पण छान असं बघत ना एक आंबटपणा पाहिजे असतो तो पण ही आहे आणि त्याच्यामुळे तो रश्श्यासोबत खाताना ना अजून मजा येते छान. तर मंडळी वडे सागोती ते ट्राय केले एकदम अप्रतिम होते. ते आता मी त्यानंतर थोड्या वेळानंतर खाणार. आता आपण ट्राय करूया चिकन मसाला फ्राय करी कशी आहे ती. छान सेपरेट अशी आपल्याला करी येते आणि मस्तपैकी मसाल्यात फ्राय केलेले आपले हे चिकन आहे आणि हे खास करून जास्त बोनलेस असतात. वा. आणि आता मी ह्याच्यासोबत खाणार आहे घावणा. छान असा पातळ घावणा आहे. तर चला तर मंडळी टेस्ट करून बघूया आपण कसं लागतंय. माइंड ब्लोइंग. अप्रतिम. चिकन एवढा मस्त कुक झालाय ना आणि सगळी मसाल्याची जादू आहे. एक नंबर.
मस्त. आणि जी करी बनवली ना, रस्सा तेवढा मस्त बनवलाय ना, अप्रतिम. म्हणजे खाल्ल्यावर आपल्या घरची आठवण आलीच पाहिजे, एवढा मस्त बनवलाय, छान. आता आपण ट्राय करूया आपलं मस्तपैकी असं कोळंबी मसाला. मस्त छान अशी ग्रेव्ही आहे आणि छान मोठे प्रॉन्स आहेत ग्रेव्हीमध्ये. आणि त्यासोबत मी खाणार आहे आंबोळी. चला खाऊन बघूया कशी लागते. आधी फक्त ग्रेव्ही खाऊन बघूया की ग्रेव्ही कशी झाली आहे. अप्रतिम. मस्त असं आंबट अशी ग्रेव्ही आहे, छान. आपला भरपूर असं खोबरं घातलेलं आहे, मजा आली. एकदम टिपिकली आपण मालवणी जसं बनवतो ना जेवण, अगदी तसं आहे, एकदम मजा आली. आणि प्रॉन्सची साईज बघा, मस्त मोठी साईज आहे. खाऊन बघूया. परफेक्ट कुक आहे, छान आंबट लागतं आपल्याला मासे. असं आंबट बनवलेलं आहे, एकदम A1. बनवण्याची पद्धत आहे ना खरंच आपल्या घरच्यासारखी आहे, म्हणून ती चव आहे ना खूप मजा येते. आणि जे मसाले आहेत ना ते ॲक्च्युली घरचे असणार, त्यामुळे एवढी भारी चव आपल्याला खायला मिळते, मस्तच. तर मंडळी आता आंबोळी आहे, तर मी म्हटलं चिकनसोबत पण आपण खाऊन बघूया कशी लागते. मस्त असं चिकनची ग्रेव्ही आहे बघा, छान अशी ग्रेव्ही आहे. आणि हा पण असा पीस घेऊया चिकन बघा, मस्त. आणि खाऊन बघूया आंबोळी सोबत कसं लागतंय. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आहे आणि ती चव आहे ना खरंच A1 आहे. म्हणजे जेन्युअनली अशी टेस्ट अजूनपर्यंत खायला भेटली नव्हती, पण एकदम टिपिकली घरातली चव असलेलं खायला आज इथे मिळतंय. आणि छान मिळतंय, जास्त स्पायसी नाही, ओव्हर स्पायसी पण नाही, कमी स्पायसी पण, एकदम मीडियम आहे. आणि मेन मासे आपल्या जे आगळ लागतं त्याच्यात ते परफेक्ट आहे, छान आंबटपणा आहे त्याच्यात, त्यामुळे खाण्यात एवढी मजा येते ना, एकदम मस्तच. तर मंडळी आता आंबोळी, आपले वडे, घावणे खाऊन झाल्यात, त्यानंतर आता बिर्याणीची वेळ आली आहे. तर बिर्याणी खाऊन बघूया आपली कशी झाली आहे बिर्याणी. छान दाणाने दाणा मोकळा आहे, मस्त अशी फ्लेवरफुल ग्रेव्ही दिसते. खाऊन बघूया. चला मंडळी खाऊन बघूया बिर्याणी कशी आहे. बिर्याणी एवढी मस्त बनवली आहे ना, अप्रतिम. शब्द नाही राहिला, एवढी मस्त बिर्याणी आहे. बिर्याणी मी सहसा कुठेच ट्राय करत नाही, कारण पर्सनली मला बिर्याणी आवडत नाही, का त्याच्यात खूप सारे फ्लेवर्स टाकलेले असतात वेगवेगळे. पण ही बिर्याणी ना सिम्पल सोबर छान मसाल्यात बनवलेली आहे, त्यामुळे खायला एवढी मजा येते ना. आणि मेन ती मोकळी आहे, दाणाने दाणा मोकळा आहे, छान ग्रेव्ही आहे, खायला एवढी मजा लागते ना, मस्तच. मी जे मगाशी थांबली ना दुसऱ्या घासला बोलायला, त्याच्यावरच मला समजलं असेल की बिर्याणी किती अप्रतिम असेल. A1 आहे बिर्याणी, मस्तच. तर मंडळी आता सगळ्यासोबत आपल्याला छान अशी सोलकढी आलेली आहे, पिऊन बघूया. असं सगळ्या जेवणावर सोलकढी असेल ना, जेवण जेवल्यावर स्वर्गात जाण्याची फील येते. सोलकढी पण A1 आहे, छान. जेवण जेवताना सोलकढी प्यायची, एकदम मजाच येते, छानच. आता हे सगळं मी संपवते आणि मग आपण आता थोड्या वेळाने भेटूया कुछ मीठा हो जायला. तर चला. तर मंडळी खूप असा अप्रतिम असा सुंदर डिलिशियस, म्हणजे आता काय शब्द सांगू मी तुम्हाला, एवढा अप्रतिम असा मेन कोर्स खाल्ल्याच्या नंतर आता कुछ मीठा हो जाय हे झालंच पाहिजे. आणि गोड खाल्ल्याशिवाय फायनल टच हा भेटतच नाही जेवणाला. सोलकढी झाली, सोलकढी नंतर आता हे कुछ मीठा हो जाय झालंच पाहिजे. तर या काय बघूया. तर आज आपल्याकडे डेझर्ट मध्ये आहे गुलाबजाम आहेत, आणि इथे सगळ्यांची मोस्ट ऑफ फेवरेट पुरणाची पोळी म्हणजे पुरणपोळी आहे, आणि छान साजूक तूप आहे साईडला. तर चला न राहता पटकन खाऊया. या. छान साजूक तूप आहे, असं मस्त घ्यायचं आणि असं मस्तपैकी असं पुरणाच्या पोळीवर. वा वा वा.
आणि आता ही पुरणपोळी मस्त एक अशी फोल्ड करायची. वा, मस्तच, फारच छान. खाऊन बघूया. पुरणपोळीला तूप टाकल्यावर ना चव आहे ना ती खूप अशी वाटते आणि खाताना अजून ना मजा येते. फार मस्तच झाली आणि खूप कमी गोड आहे. म्हणजे जास्त गोड असेल ना तर पुरणपोळी खायला इच्छा नाही होत. एखाद दुसरीच खाऊ शकतो माणूस, पण ही खूप म्हणजे मीडियम गोड आहे, त्यामुळे खाण्यात एवढी मजा येते ना, अप्रतिम. मस्त. दरवेळी मी पहिला गुलाबजाम खाते, पण ह्यावेळी पुरणाची पोळी बघून मी पुरणाच्या पोळीवर आली आहे, कारण का खरंच अप्रतिम आहे, मस्तच. मंडळी, पुरणपोळी खाल्ली, आता वेळ आलेली आहे गुलाबजामची. छान गरम असे गुलाबजाम आहेत आणि बघा मस्त असं सॉफ्ट आहे, छान आतमध्ये मुरलं आहे. हे बघा, आता खाऊन बघूया. एकदम परफेक्ट. जास्त गोड नाही, जास्त काहीच नाही, एकदम परफेक्ट असा गुलाबजाम असतो. अगदी तसं आहे. साईज बघा, एवढी मोठी साईज सहसा रेस्टॉरंटला आपल्याला बघायला मिळत नाही, इथे बघायला आपल्याला मिळाली आहे. छान मोठी साईज आहे, छान गरम आहे, वॉर्म आहे, जास्त गरम नाहीये, वॉर्म आहे. छान खाताना मजा येते असा गुलाबजाम. मस्त मजा आली. म्हणजे वडे सागोतीला आल्यावर ना स्टार्टर एवढा भन्नाट होता, कोर्स त्याच्यापेक्षा जास्त मस्त होता आणि डेझर्ट A1. म्हणजे आता मला विरारला जायचं, पण इथून ना आता मला अशी एवढी झोप येते ना, म्हणजे जेवण केवढं मस्त असेल याचा विचार करा, की म्हणजे असं तृप्तता मिळाली आज खाऊन. एवढं सुंदर जेवण आहे आणि सगळं ऑथेंटिक आहे, आपलं जसं आपण आपल्या घरात बनवतो अगदी तसं आहे. छान आहे, जास्त ऑइली नाहीये कुठलाच वस्तू, आणि त्यामुळे खाण्याची मजा येते ना, खरंच अप्रतिम आहे. तर कधीतरी एकदा नक्की व्हिजिट करा उलव्यामध्ये असलेली आपली ही ब्रँचला, किंवा मुलुंड आहे, ठाणे आहे, बऱ्याच अजून आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलंच आहे मी त्यांची ब्रांच कुठे कुठे आहे. आपल्या उलव्याचा ऍड्रेस सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर नक्की चेकआउट करा, टायमिंग चेकआउट करा. आणि 4 ब्रांचेस अजून आहेत उलव्यापेक्षा. खरंच चव तुम्हाला सारखीच मिळणार आहे आपल्या 5ही ब्रांच मध्ये. तर तुम्ही जा, व्हिजिट करा, चव चाखून बघा आणि मग मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला. एवढं अप्रतिम. तर मंडळी, तुम्ही पाहिलातच किती छान जेवण होतं आणि खूप मजा आली आज जेवायला. कारण का कसं माहितीये का, इथे आल्यावर मला असं वाटलंच नाही की मी कुठेतरी बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवतेय. खूप छान असं म्हणजे बोलतो ना, एक कम्फर्ट झोन होता. छान स्टाफ, खूप कॉपरेटिव्ह आहे स्टाफ यांचा. आणि खरं म्हणजे मेन थँक्यू यांना बोलावं लागेल, आपले वडे सागोतीचे जे ओनर आहेत त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. इथे मला इन्व्हाइट केलं आणि त्यांचं जेवण चाखून मला खूप मजा आली. म्हणजे तेव्हा कळलं की इकडची चव काय एवढी फेमस आहे आणि म्हणजे ते वडे सागोती काय एवढे फेमस आहेत. त्यांचे खरंच ते मसाले आणि जे बनवतात त्याचं प्रिपरेशन वगैरे खूप ऑसम आहे आणि चव तर माइंड ब्लोईंग आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत सांगा आम्हाला, कसं वाटतंय, काय वाटतंय, आणि नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वडे सागोतीला नक्की व्हिजिट करा. तर मंडळी, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.